हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्हिडिओ। आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला, कारण की आता दिवाळी वॅकेशन मला चालू झाले। माझी 1-2 दिवसाआधी एक्झाम संपलेली, तर आता दिवाळी वॅकेशन चालू होती। तर त्यासाठी मी आता गावाला पण जाणार आहे, फिरायला पण जाणार आहे। तर पहिले आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे। इथं माझ्या पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि नंतर बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आपण तिकडे एक दिवस स्टे करणार आहोत आणि नंतर दुसरीकडे जे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे एक दिवस स्टे करणार आहोत आणि नंतर आपण गावाला जाणार आहोत, म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड येथे। आपल्याला महाबळेश्वरला जाताना इथे एक चांगला वॉटरफॉल दिसला आहे, तर आपण इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि नंतर फोटो काढूया थोड्या वेळ। चला तर जाऊया। हॅलो गाईज, तर आपण इथे रूम घेतली आहे, त्याचं नाव आहे बगीचा कॉर्नर। हे महाबळेश्वरमध्ये खूप फेमस ठिकाण आहे आणि इथं खूप जण इथं राहायला येतात, कारण की यांच्या इथं रिसॉर्ट आहे खूप मोठं आणि रूम मस्त आहे आणि यांचे मेन्यू पण खूप मस्त आहे। तर बघूया, हा मेन्यू आहे आणि यांच्या इथं स्ट्रॉबेरी विथ क्रीम पण खूप फेमस आहे महाबळेश्वरमध्ये। तर चला मी तुम्हाला रूम दाखवतो। क्रिस्टल इकडे दाखवून दे। क्रिस्टल खाऊ। ये हां, क्रिस्टल कम हियर। क्रिस्टल तर आपण आलो आहोत बगीचा कॉर्नरला आणि इथं बगीचा कॉर्नर म्हणजे इथं हॉटेल पण आहे आणि इथं रूम्स पण असतात। तर तुम्हाला मी मगाशी रूम दाखवलेला आणि इथं आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त आहे। इथं फुलं, झोका आहे खेळायला, तिकडं लोबर्स आणि विहीर पण आहेत आणि इथं हे खूप जास्त फेमस आहे टुरिस्ट लोकांसाठी। इथं मोठे मोठे सुपरस्टार नाही तर हिरो ॲक्टर्स इथे आलेले आहेत आणि तिकडे मोठं त्यांचं हॉटेल आहे आणि या साईडला रिसॉर्ट आहेत। तर गाईज, हे माझ्या मागे आहे मलबेरीचं झाड, काय काय माहित नसेल तर बघा। आणि बघा इथे छोटीशी बेरी पण आलेली आहे। हे नंतर ब्लॅक कलरची होतं, आता ही पिकली नाही आहे, अजून ही कच्चीच आहे, अजून छोटी पण आहे। ते अजून एवढं मोठं होतं आणि ब्लॅक कलरचे होतात आणि ते गोड लागतात। आता ही खूप खारट लागणार आहे। तर असं झाड असतं मलबेरीचं। हा आहे वेना लेकचा संध्याकाळचा व्ह्यू आणि इथं बोटिंग चालू आहे आणि हा गार्डन मधनं व्ह्यू दिसतो बघा, मस्त आहे।
आलो आहोत पारसी पॉइंटला आणि हा पॉइंट महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये येतो आणि माझ्या मध्ये एक रॉबिनचा स्टॅच्यू आहे आणि तिकडचा तो व्ह्यू आहे खालचा आणि आपण आलो आहोत वाईमध्ये आणि माझ्या मागे एक गणपती मंदिर आहे. बघा हे कसं बनलेलं आहे. खूप जुनं आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तर आपण त्यात जाणार आहोत आतमध्ये गणपती बघायला. चला तर जाऊया. तर गाईज आपण आलो आहोत नाना फडणवीस यांच्या वाड्याची इथे आणि हे पेशव्यांमध्ये एक होते. तर आपण जाऊया आतमध्ये आणि हा वाडा एक्सप्लोर करूया. हा खूप जुना आहे. त्यांचं घर फोटोज काय घर त्यांचं.
आपण नाना फडणवीसांच्या वाड्याच्या मागे आलो आहोत आणि त्यांनी इथं मंदिरं आणि घाट बांधलेले होते आणि इथं मराठी आणि बॉलिवूडचे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग पण झालेली आहे, जसं की सिंगमची पण इथं एकदा झालेली होती. आणि तर ही पेशवानी फ्रान्सच्या लोकांकडून लढवून ही घंटा आणलेली आहे. खूप मोठी घंटा आहे, ही पूर्ण दगडाची बनली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. बाय बाय.